शिळ्या चपातीचे तुकडे किंवा चिवडा करण्यासाठी मी इथे चपात्या मिक्सरमध्ये चांगल्या बारीक करून घेतल्या आहेत. त्यानंतर इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे चांगले तेल टाकून कडक भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजल्यानंतर तेल तापणं तेलामध्ये मोहरी जिरी चांगली तडतडून द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा चांगला भाजला आहे तर मी याच्यात लाल तिखट, हळद घेऊन चांगला कांदा परतून घेणार आहे आणि त्यामध्ये आता मी मीठ घालणार आहे. मीठ घातल्यानंतर मी इथे चपातीचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक केलेले आणि शेंगदाणे भाजून ठेवलेले दोन्ही एकत्र घालून चांगले परतणार आहे व 2 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे. 2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपले तुकडे चांगले वाफवलेले आहेत. त्यानंतर मी त्यावरती कोथिंबीर टाकणार आहे. तर हे पहा आपले तुकडे झाले तयार.